एकीकडे निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात मतदार यादीतून मोठा राजकीय वाद पेटला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असा आरोप केला आहे की SIR प्रक्रियेच्या नावाखाली लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात। जर असं झालं तर त्याचा थेट परिणाम निवडणुकांच्या निकालावर होऊ शकतो। पण हा संपूर्ण वाद नेमका आहे तरी काय? राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आणि निवडणूक आयोगाचं उत्तर काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। महाराष्ट्रात सध्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहीम सुरू आहे। निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते। यामध्ये मृत व्यक्तींची नावे वगळली जातात, स्थलांतरित मतदारांची माहिती अपडेट केली जाते, डुप्लिकेट नावे हटवली जातात आणि नव्या पात्र मतदारांची नोंद केली जाते। आयोगाच्या म्हणण्यानुसार या प्रक्रियेचा उद्देश मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक बनवणे हा आहे। मात्र याच प्रक्रियेवरून आता मोठा राजकीय संघर्ष सुरू झालाय। नाशिक दौऱ्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी SIR प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार या मोहिमेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाऊ शकतात। त्यांनी असा दावाही केला की लाखो मतदार या प्रक्रियेमुळे प्रभावित होऊ शकतात। याशिवाय नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती मागवली जात असल्याचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदार यादी तपासण्याच्या सूचना दिल्या आणि नागरिकांनाही स्वतःचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्याचं आवाहन केलं। त्यांच्या मते हा केवळ प्रशासकीय विषय नाही तर लोकशाहीशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। आयोगाचं म्हणणं आहे की SIR ही नियमित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे। कोणत्याही पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा उद्देश नाही, उलट मतदार यादीतील चुका दूर करून ती अधिक विश्वासार्ह करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते। आयोगाने महाराष्ट्रातील SIR मोहिमेची मुदत 17 ऑगस्ट पर्यंत वाढवली असून त्यानंतर सर्व दावे आणि हरकतींची छाननी करून अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। यामुळे आता हा वाद केवळ मतदार यादीपुरता मर्यादित राहिलेला नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे। विरोधक सरकार आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर आयोग आपली भूमिका योग्य असल्याचं सांगत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत। मात्र या संपूर्ण वादात एक गोष्ट प्रत्येक मतदारासाठी महत्त्वाची आहे, तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं आवश्यक आहे। कारण नाव नसेल तर मतदानाचा अधिकार वापरता येणार नाही। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांपलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाने स्वतःची मतदार नोंदणी आणि माहिती एकदा तपासून पाहणं गरजेचं आहे। तर SIR प्रक्रियेवरून सुरू झालेला हा वाद नेमका कुठे जाऊन थांबणार? राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत का, की निवडणूक आयोगाची भूमिका अधिक विश्वासार्ह आहे? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी इंडिया लीडर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।